अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची. स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे. स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. कथा 41. कथेचे नाव आहे विष्णुबुवाचा अहंकार गळला. चला तर आपण या कथेस सुरुवात करूया. इसवी सन 1857 होतं. योगीराज स्वामींना अक्कलकोटात येऊन 1 वर्ष झालं होतं. स्वामींनी आता एक नवीनच लीला चालू केली. रोज रानात जाऊन एरंडाची छोटी लाकडं आणत आणि बंदुका रांगेत मांडल्यासारखे त्याचे वीटभर लांबीचे तुकडे ओळीनं मांडून ठेवत. कुणी विचारलं तर त्यांची लहर असल्यास सांगत, सध्या आम्ही पलटणी तयार करत आहोत. स्वामी खरं तर 1857च्या होणाऱ्या बंडाचं सूचित करत होते, परंतु बंड होईपर्यंत कोणासही त्याची कल्पना आली नाही. उत्तरेत शिपायांच्या असंतोषानं परिसीमा गाठली होती. ब्रिटिशांविरुद्ध असंतोषाच्या लाटा उसळत होत्या. दुर्दैवानं मंगल पांडेसारख्या क्रांतिकारकांचा उठाव यशस्वी होऊ शकला नाही. स्वामी नियती जाणत होते, परंतु त्यांनीच घडवलेल्या नियतीत ते कधीच ढवळाढवळ करत नसत. 1857च्या उठावात तात्या टोपे आदी क्रांतिकारक प्रभूतींनी शस्त्रासह उठाव केला. शस्त्रानं क्रांती करण्यापूर्वी आधी जनमानसात वैचारिक क्रांती होणं आवश्यक होतं, परंतु त्या दृष्टीनं प्रयत्नच झाले नव्हते. क्रांती घडून येताना जनमानसाचा निर्धार कणखर असणे आवश्यक असते. तसंच ज्या मनगटानं शस्त्र धारण करायची तीच जर कणखर नसतील तर ती शस्त्र इतरांनाच जास्त उपयोगी पडतात, असं इतिहास सांगतो आणि तसंच घडलं. श्री गुरुचरित्र या ग्रंथात ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा समन्वय साधला आहे. जीवनातील विकासाला अत्यंत आवश्यक अशी गुरुनिष्ठेची शक्ती जागृत होण्यासाठी श्री गुरुचरित्रासारखा दुसरा कोणताही ग्रंथ नाही. त्यातील अक्षर आणि अक्षर सरस्वती गंगाधरांच्या आत्मशक्तीनं उजळलेलं आहे. श्री गुरुचरित्र वाचनातून गुरुनिष्ठेची शक्ती जागृत होते. हे सामान्य जनांना दाखवणारा एक प्रसंग श्री स्वामी अक्कलकोटला असताना घडला. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे चोळप्पांच्या घरी स्वामींच्या दर्शनासाठी लोक पोहोचले तर दरवाजात पांढऱ्या घोड्यावर बसलेला एक स्वार अडकलेला त्यांना दिसला. त्याला पुढेही जाता येत नव्हतं आणि खालीही उतरता येत नव्हतं. घोडा आणि स्वार दोघंही चोळप्पांच्या दरवाजातच अडकल्यामुळं बाकी कुणासही आत बाहेर करता येत नव्हता. चोळप्पांच्या घरी त्यांनीच लावलेल्या छोट्या औदुंबराखाली बसून स्वामी हातातल्या गोटीशी खेळत होते. अचानक घोडेस्वाराला पोटशूळ सुरू झाला. तो पोट धरून कळवळायला लागला. इतक्यात स्वामी त्या घोडेस्वारास उद्देशून म्हणाले, दृष्टांताचे 1.25 किलो पेढे विसरलास की काय? जोपर्यंत पेढे देत नाहीस तोपर्यंत तुझा हा घोडा अडकलेलाच राहील. घोडेस्वार जमलेल्या गर्दीत सांगू लागला, पोटशुळाच्या व्याधीनं जर्जर होऊन मी श्री नरसोबाच्या वाडीत जाऊन श्री गुरुचरित्राचे सप्ताह वाचन सुरू केले. श्री गुरुचरित्राचे काही सप्ताह केल्यानंतर अक्कलकोटच्या श्री स्वामींना मी नवस केला होता की मला जर दृष्टांत झाला तर प्रथम 125 पेढे स्वामींच्या चरणी अर्पण करेन आणि नंतर त्यांचं दर्शन घेऊन अन्नसंतर्पण करेन. त्याच दिवशी रात्री मला खुद्द श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की सध्या अक्कलकोटात श्री दत्तात्रेयानंच अवतार घेतला असून माझ्या या संकटाचं निवारण तेच करतील. माझं मन आनंदी झालं आणि त्या आनंदाच्या भरात मी हा घोडा घेऊन सत्वर अक्कलकोटी पोहोचलो, परंतु गडबडीत नवसाचे पेढे मात्र आणायला विसरलो.
आपल्या नगरीत प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच येऊन राहिले आहेत याची खात्री श्री नृसिंह सरस्वतींनीच दिली आहे. हे जमलेल्या सर्व लोकांना कळताच त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. कुणीतरी 125 पेढ्याचा पुडा त्या घोडेस्वाराच्या हातात आणून देताच घोडा पुढे सरकला. स्वार घोड्यावरून उतरला. तो स्वामींच्या चरणांजवळ गेला आणि पेढ्यांचा पुडा स्वामींच्या समोर ठेवून त्यानं नमस्कार केला. सर्वजण त्याच्या पाठोपाठ स्वामींच्या दर्शनासाठी चोळाप्पाच्या घरात धावले. स्वामींनी त्या घोडेस्वारास जवळ बोलावले आणि हातातील देवाच्या पोकळ मुखवट्याने त्याच्या पोटात स्पर्श करताच त्याचा पोटशूळ तत्काळ थांबला. क्षणभर त्याच्या पोटातून विजेची लहर उठल्यासारखं झालं आणि त्याला एकदम बरं वाटू लागला. मग त्या घोडेस्वारानं यथाशक्ती ब्राह्मण भोजनादी संकल्प स्वामींच्या चरणी पार पाडला. बाबा सबनीस हे मूळचे अक्कलकोट इथे राहणारे होते. अक्कलकोटला येण्यापूर्वी ते प्रसिद्ध दत्तावतारी श्री माणिक प्रभूंजवळ सेवेसाठी हुमणाबाद इथं राहिले होते. श्री माणिक प्रभूंचा जन्म श्री मनोहर नाईक आणि बयादेवी यांच्या पोटी श्री दत्त जयंतीच्या दिवशी 1817 झाला होता. श्री माणिक प्रभूंच्या वडिलांचं लवकर देहावसान झाल्यानं त्यांचे मामा श्री बळवंतराव कुलकर्णी यांच्याकडे ते लहानाचे मोठे झाले. हे त्यांचे मामा बसव कल्याणच्या नवाबाकडे काम करत असत. श्री माणिक प्रभू भालकी गावानजीक असणाऱ्या निर्जन आणि दिवसाही तिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकणार नाही अशा गर्द अरण्यातील एका नैसर्गिक गुहेत 1 वर्ष समाधीत बसले होते. नंतर त्यांनी अनेक ठिकाणी संचार करून संपूर्ण भारत भ्रमण केले. वाराणसी, हरिद्वार, मथुरा, बद्री, पुरी, द्वारका, गिरनार, तिरुपती आणि रामेश्वर अशा स्थानांना भेटी दिल्या. 1845 हुमणाबादजवळ बिदर जिल्ह्यात त्यांनी माणिकनगर वसवलं आणि तिथे प्रभू दत्तात्रेयांची गादी स्थापून दरबार चालवू लागले. या दत्तात्रेयांच्या गादीची खासियत ही होती की तिथे कुठल्याही पादुका किंवा मूर्ती स्थापिलेली नसून गादी रिकामीच असे. माणिक प्रभू असं म्हणत की ज्याला जसं हवं तसे परब्रह्म त्याला त्या गादीवर पाहू दे आणि त्याला त्याची भक्ती करू दे. भगवान माणिक प्रभू अवधूत संप्रदायातील सकल ऐश्वर्य संपन्न असे अद्वितीय राजयोगी होते. एके दिवशी माणिक प्रभूंच्या दरबारात दत्तभजनाचा घोष चालू असता एकाएकी तिथे प्रकाशाचा लोळ पसरला. भजनात तल्लीन झालेल्या लोकांना त्या प्रकाशाच्या तेजामुळे काहीच दिसेनासं झालं. तोच त्या प्रकाशाच्या लोळातून दिव्य सुंदर तेजपुंज 7 फूट उंच योगीराज प्रकट झाले. माणिक प्रभूंनी योगीराजांना आदरानं प्रणिपात करून उच्चासनावर बसवलं. समोर दत्तनामाचा गजर चालू होता. जिकडे तिकडे आनंदाच्या लहरी आणि स्पंदनं भरली होती. श्री माणिक प्रभू आणि योगीराजांचं संभाषण झालं. नंतर श्री माणिक प्रभूंनी बाबा सबनीसांना सांगितलं, हे समर्थ सद्गुरू जगतपती आहेत आणि हेच तुमचे गुरु आहेत. यांनाच दत्तस्वरूप समजून तुम्ही यांची सेवा करावी म्हणजे तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी योगीराजांनी बाबा सबनीसांच्या मनातील विकल्प दूर केला. बोलता बोलता ते सबनीसांना तुम कसाई हो असं म्हणाले. बाबा सबनीसांना काहीच बोध झाला नाही. परंतु योगीराजांच्या बोलण्यातला अर्थ उमगून श्री माणिक प्रभूंनी त्यांना ताबडतोब अक्कलकोटला जाण्याची आज्ञा दिली. योगीराजांच्या शब्दांचा खरा अर्थ बाबा सबनीसांना अक्कलकोट इथे पोहोचल्यावर समजला. त्यांची आई मरणासन्न स्थितीत मृत्यूशय्येवर होती. याच बाबा सबनीसांनी अक्कलकोटास योगीराज आल्यावर त्यांची आणि आपली भेट श्री माणिक प्रभूंच्या दरबारी कशी झाली होती ते सर्वांना सांगून चकित केलं होतं. आता इसवी सन 1860 उलटून गेलं होतं. श्री स्वामींची कीर्ती आता सर्वदूर पसरून अक्कलकोट हे एक क्षेत्र बनलं होतं जिथे परमात्म्याच्या सगुणातील वास होता. पहिल्यापासूनच अक्कलकोटच्या राजे मालोजींना वेदांत श्रवणाची गोडी आणि आवड होती.
राजेसाहेबांनी मुंबईहून विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना खास पाचारण केलं होतं. उमद व्यक्तिमत्व, प्रगाढ विद्वत्ता, रसाळ वक्तृत्व, ढंगदार शैली, अचूक युक्तिवाद या सर्व गुणांमुळे मुंबईत हजारो लोक त्यांच्या प्रवचनास गर्दी करत असत. विष्णुबुवा वेदांतांचे कट्टर पुरस्कर्ते होते. निर्गुणाकडे त्यांचा विशेष कल होता. अशा या विष्णुबुवांना अहंकार होऊन ते स्वतःच द्रष्टे आहेत असं त्यांना वाटू लागलं. अक्कलकोटहून राजेसाहेबांचे निमंत्रण आल्यावर विष्णुबुवांना आनंद झाला. अंतर्यामी श्री स्वामींबद्दलची जिज्ञासा तर होतीच, त्यामुळे अक्कलकोटला यायला ते विशेष उत्सुक होते. विष्णुबुवांचे अक्कलकोटी आगमन होऊन राजवाड्यात वेदांतावर प्रवचनही सुरू झाली होती. बुवांना वाटत होतं की स्वामीही आपलं प्रवचन ऐकण्यास येतील, परंतु ते फिरकलेच नव्हते. बुवांचा अहंकार आता फुटकारू लागला होता. स्वामी प्रवचनास येत नाहीत म्हणून ते बुवांच्या अपूर्व ज्ञानामृताला वंचित होत आहेत असं त्यांच्या मनात येऊ लागलं. एके दिवशी अहंभावानं प्रेरित होऊन स्वामी आहेत तरी कोण हे पाहावयास बुवांची स्वारी आली. त्यांच्या सर्व कल्पनांना सुरुंग लागावं असं दृश्य त्यांना पाहावयास मिळालं. स्वामी नाना प्रकारच्या लोकांच्या गराड्यात बसले होते. पेढे, नारळ, फुले यांचे ढीग पडले होते. स्पर्शास्पर्श नाही, सुचिता नाही, कुणीही येतोय, दर्शन घेतोय, दिला तर प्रसाद घेतोय आणि जातोय. स्वतः स्वामी तर दिगंबर अवस्थेत हातातील गोटी खेळवत बसले होते. चोळाप्पा आणि इतर सेवेकरी उभे होते. विष्णुबुवांनी आपण स्वतःच वेदांतावर बोलण्यास सुरुवात केली. स्वामी निर्विकार होऊन ऐकत होते. बराच वेळ बोलल्यावर बुवांनी स्वामींना म्हटलं, आपण माझ्याशी वेदांतावर काही बोलावं. स्वामींनी हातातली गोटी उंचावत उत्तर दिलं, बुवा, इतका अभिमान चांगला नाही. परंतु अहंकाराने मत्त झालेल्या बुवास ते समजलंच नाही. विष्णुबुवांना वाटलं श्री स्वामींना वेदांचं काहीच ज्ञान नाही. तरीही निघता निघता बुवांनी स्वामींना प्रश्न केला, ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय, मला सांगाल का? श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि विष्णुबुवा तिथून उठले आणि आपल्या बिऱ्हाडी आले. त्या दिवशी राजवाड्यात बुवांचं प्रवचन फारच रंगलं. रात्री झोपण्यापूर्वी विष्णुबुवांच्या मनात आलं की स्वामींना काहीच ज्ञान नाही आणि आपण विचारलं त्या ब्रह्मतदाकार वृत्तीबद्दल ते काहीच सांगू शकले नाहीत. त्यांच्या अहंकाराची परिसीमा झाली होती. आता वेळ आली होती. विष्णुबुवा झोपी गेले. झोपेत त्यांना आपल्यावर हजारो विंचू नांग्या उचलून फिरताना दिसू लागले. बोंब ठोकत विष्णुबुवा घाबरून उठले. सर्व शरीर घामाघूम झालं होतं. घशास कोरड पडली होती. छाती धडधडत होती. कंदिलातल्या दिव्याची वात मोठी करून ते आजूबाजूस पाहू लागले. ते एक स्वप्नच होतं हे त्यांच्या लक्षात आलं. बुवांचा जीव भांड्यात पडला, पण भीतीनं रात्रभर त्यांना झोप आली नाही. कधी एकदा सकाळ होते असं त्यांना झालं होतं. सकाळ होताच रात्रीच्या स्वप्नातील अनुभव विसरून परत एकदा स्वामींकडे जाऊन आपल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारावं असं त्यांना वाटू लागलं. अक्कलकोटातील लोक बुवांच्या प्रवचनाला येत असले तरी प्रवचन संपताच स्वामींच्या दर्शनासाठी धावत असत. याची बुवांना फारच खंत वाटत होती. विष्णुबुवांनी परत एकदा योगीराज स्वामींकडे जाऊन तोच प्रश्न विचारून त्यांना अनुत्तरित करूया असं ठरवलं. इकडे सर्व लोकांच्यात बसलेले योगीराज स्वामी म्हणू लागले, अरे गाढव येतोय, पहा पहा गाढव येतोय. सर्व लोक पाहू लागले तर त्यांना विष्णुबुवा दिसले. अंगावरची शाल सावरत मोठ्या तोऱ्यात बुवा योगीराज स्वामींसमोर आले. त्यांनी परत एकदा स्वामींना विचारलं, ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय? आता योगीराज स्वामींनी आपली भेदक नजर बुवांवर रोखली आणि म्हणाले, हात गाढवा, ब्रह्मतदाकार वृत्ती म्हणजे काय असं विचारतोस आणि स्वप्नातल्या विंचवांना घाबरतोस काय? ते विंचू खरे होते का रे? मग तुला घाम फुटून बोबडी का वळली? अरे ग्रंथ लिहिले, प्रवचनं केली म्हणजे काय ज्ञान होतं? एवढं बोलून स्वामींनी मुंडकोपनिषदातील मंत्र म्हणून विष्णुबुवा ब्रह्मचार्यांच्या डोळ्यात
झणझणीत अंजन टाकलं. विष्णुबुवा विचार करू लागले. काल आपल्या स्वप्नातला प्रकार स्वामींना कसा काय कळला? आत्तापर्यंतचं आपलं ज्ञान दांभिक होतं आणि तो ज्ञानाभास होता. त्यांचं सर्वांग थरथर कापायला लागलं. श्री स्वामी भगवंतांशच नव्हे तर साक्षात भगवान आहेत हे बुवास कळून चुकलं. वृथा अहंकार तत्क्षणी गळून पडला. अष्टसात्विक भाव जागे होऊन ते स्वामींच्या पाया पडले. सर्व लोक आश्चर्यचकित होऊन पाहत होते. सर्वांच्या तोंडातून स्वामींचा जय जयकार निघाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जय. 1.25 किलो पेढे देता घोडेस्वाराचा नवस पिटला. ब्रह्मतदाकार वृत्ती उमगता विष्णुबुवाचा अहंकार गळला. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. तुमचे दत्तगुरूंचे किंवा स्वामींचे काही अनुभव असतील आणि तुम्हाला ते जर इतर भक्तांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल ID वर लिहून पाठवा. ते आम्ही आपल्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.